हल्ली काय झालंय माहितीये का, स्पेशली रीलसाठी तयार व्हायचं म्हटलं ना, अजिबातच वेळ मिळत नाही आणि चुकून जर कधी वेळ मिळालाच तर अजिबात तयार व्हायची इच्छा होत नाही. कारण का, ही उष्णता इतकी भयंकर आहे ना, किती जरी मेकअप थोबड्यावर थापला तो जराही टिकून राहत नाही. मग विचार करते, जाऊ दे बाबा तिकडं, एवढा घाणेरडा थोबडा रीलमध्ये दाखवायचा त्यापेक्षा ते न बनवलेले बरे. पण काय होतं, कधी कुठं बाहेर फिरायला जायचं असेल ना, की मग अशी तयार वगैरे झाली की थोडी तरी इच्छा तयार होते मनामध्ये, की नाही आता करूयात एक दोन तरी रील. म्हणून मी पटापट रेडी होते आणि निघायच्या आधी पटकन 2-3 रील बनवून घेते. आज पण तसंच काहीसं झालेलं आहे. आत्ता आम्हाला निघायचं आहे नाटक बघायला बोरिवलीला. मी घरामध्ये लवकर तयार झाली आणि पटकन 2-3 रील बनवून घेतले. जर तरची गोष्ट, मराठी नाटक बऱ्याच दिवसांपासून ते फेमस असं कॉमेडी नाटक आहे आणि मला बघायचंच होतं. जान्हवी घरी आली होती, तिला मी सांगितलं बुक माय शोवर तिकीट बघ मिळतात का आपल्याला. तर आज आम्हाला लकीली तिकीट पण मिळालं, कारण ते हाऊसफुल नाटक चालतं नेहमीच. खूप कॉमेडी नाटक आहे ते. आणि ती 15 दिवसाच्या सुट्टीवर आलेली आहे. तिलाही कुठे बाहेर फिरायला जायचं नाहीये, कारण का इतकी उष्णता आहे आणि ती पण इतकी वैतागलेली आहे ना, त्याच्यामुळे म्हणाली, "मम्मी कुठेच आपण बाहेर फिरायला जायचं नाही, इथेच थांबायचं. त्याऐवजी आपण नाटक तरी बघू, नाही तर पिक्चर तरी बघू." तर असं आम्ही तिची सुट्टी आता एन्जॉय करतोय तिच्यासाठी म्हणून आम्ही आलोय. नाटक सुरू व्हायला अजून 15-20 मिनिटं बाकी आहेत. तोपर्यंत म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं, कारण आतमध्ये खायला प्यायला काय अलाउड नसतं. भूक पण लागली होती. नाटक 4 वाजताचं होतं. आम्ही साधारण 3 वाजेपर्यंत घरातून निघालेलो. तरी पण भूक लागली, खाऊन पिऊन निघालो होतो. ज्यूस घेतला आणि एक समोसा घेतला, थोडंसं खाल्लं आणि नंतर म्हटलं आता जावं निवांत नाटक बघावं, कारण उपाशीपोटी नाटक बघितलं तर हसायला येत नाही. ॲक्च्युली ते कॉमेडी नाटक आहे आणि पोट तर भरलेलं पाहिजेतच ना, म्हणून थोडंसं पहिलं खाऊन घेतलं. आता नाटकाची पहिली बेल झाली आहे. तिकीट पण आम्ही जवळचेच काढले होते, कारण जवळ बसून नाटक बघितलं ना की ते जास्त चांगलं दिसतं. लास्ट टाईम आम्ही ना एकदम मागच्या तिकीट काढल्या होत्या, त्याच्यामुळे जराही नाटक चांगलं दिसलं नव्हतं, डोळे दुखायला लागले होते. म्हणून यावेळेला जरा पुढच्या तिकीट काढल्या होत्या आणि आता थोड्याच वेळात नाटक सुरू होईल. बघू किती कॉमेडी नाटक आहे ते. खूप ऐकलं होतं नाटकाबद्दल. लाईव्ह ॲक्टिंग आणि लाईव्ह कलाकारांची नेहमी कदर करावी, कारण आता मी पण रील्स बनवते त्याच्यामुळे मला माहिती आहे 15 सेकंडची जरी रील बनवायची म्हटलं ना तरी पण हवा टाईट होऊन जाते, कारण तेवढं गाणं किंवा तेवढं डायलॉग लक्षात ठेवणं किती कठीण असतं. आणि आपले हे मराठी कलाकार एवढे मोठे मोठे डायलॉग्स पाठ करतात, 2-2 3-3 तासाचं नाटक लाईव्हमध्ये करतात. खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. तुमसे रहोगे जुदा, मैंने किया है रात दिन, बस तेरा ही इंतजार, तेरे बिना आता नहीं एक पल मुझे अब करार. खरं तर नाटक सुरू असताना असं शूटिंग करू नये, नियमाचं उल्लंघन करू नये हे मलाही माहिती आहे. पण खरोखर प्रिया बापटचा आवाज इतका सुंदर आहे आणि तो लाईव्हमध्ये ऐकण्याचा मौका मला मिळाला होता, तर ती संधी मला गमवायची नव्हती. त्याच्यामुळे मी छोटासा क्लिप केला, त्यासाठी सॉरी. आणि आता नाटक संपलेलं आहे. नाटक संपल्यानंतर तुम्ही शूट करू शकता, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही असं ते स्वतःच बोलले होते. तर आता नाटक संपल्याने नाटक अफलातून होतं, खूप सुंदर होतं, कॉमेडी पण होतं, थोडंसं भावनिक पण होतं, त्याच्यामुळे डोळ्यात पाणी पण आलं. आणि खरं खूप छान नाटक आहे. तुम्हाला पण वेळ भेटला तर नक्कीच नाटक बघायला जावा. चला, नाटक तर आता संपलेलं आहे आणि आता झाली आहे निघायची वेळ. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. येताना तर आम्ही ओलाने आलो होतो, पण जाताना आम्हाला ओला भेटणं मुश्किल होतं, कारण ऑफिस सुटायची तीच वेळ होती, त्याच्यामुळे भयंकर ट्रॅफिक होतं. त्यामुळे ठरवलं की आपण रिक्षाने जाऊयात घरी. आमचे साहेब मॉर्निंग ड्युटी करून आले होते, त्याच्यामुळे त्यांना काय ॲक्टिवावरच घरी यायचं होतं, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आमचाच होता, रिक्षा पण लवकर भेटत नव्हती. फायनली आम्हाला रिक्षा भेटली आणि आता आम्ही निघालोय घराकडे. पण मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, की स्वतःचा आनंद, स्वतःचं मनोरंजन स्वतःच्या पैशाने विकत घ्या. दुसऱ्यांवर डिपेंड राहू नका. काहीच पॉईंट नाहीये. आत्ताची परिस्थिती तशी राहिलेली नाहीये की तुम्ही दुसऱ्यांसोबत एन्जॉय कराल. बाय बाय.